श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अधिकस्य अधिकं फलम असा आपला अधिक महिना संपलेला आहे। अधिक महिन्यामध्ये वेगवेगळी उपासना सगळ्यांनी केलेली आहे। अधिक पुण्य पदरात पाडून घेतलेलं आहे आणि त्याच पुण्यामध्ये भर घालायचं काम आता आपण गीतेच्या श्रवणाने करतोय। आता गीतेचं श्रवण करता करता बरेच म्हणजे आता जवळजवळ 2 वर्ष होऊन गेली आहेत। 18वा अध्याय आपला चाललेला आहे आणि त्या 18वा अध्याय म्हणजे कसा आहे तर कलशाध्याय आहे। हा कळस आहे। संपूर्ण गीतेचा अर्थ थोडक्यात या म्हणजे सगळे जे आतापर्यंत गीतेचे जे गीतेमध्ये जे विषय येऊन गेले त्याचा परामर्श या 18व्या अध्यायामध्ये थोड्या प्रमाणावर घेतलेला आहे। त्यामुळे विवेचन फार नाही आहे, पण ठीक आहे, आपण समजावून घेऊ ते थोडंसं। खरं तर या सगळ्या ग्रंथाचा गीतेचा अर्थ करण्याची माझी काही पात्रता नाही आहे खरं म्हणजे सांगण्याची, कारण एवढा गहन अर्थ आहे। पण माझ्या पुढे जो ग्रंथ आला त्याच्यातून अभ्यास करून जे काय माझ्या अल्पबुद्धीला थोडंसं कळलं ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला। कारण की जेव्हा आपण दुसऱ्याला सांगत असतो तेव्हा आपलंच पक्क होत असतं, आपलाच अभ्यास होत असतो असं म्हणतात। त्यामुळे हा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही सगळ्यांनी त्याला साथ दिलेली आहे। रेवती वहिनींनी एवढी मोठी साथ दिलेली आहे, प्रत्येक वेळेस लिंक टाकणं आणि मदत करणं, त्यामुळे तुम्हा सर्वांचे आभार मानते मी। आणि आता आपण साधारण 10 श्लोक या अध्यायाचे आता म्हणते मी, कारण की पूर्ण अध्याय खूप मोठा आहे। आपले 39 श्लोक मागच्या वेळेस झालेले आहेत, तर 40 ते 50 आता म्हणते मी। ओम श्री परमात्मने नमः। अथ अष्टादशोऽध्यायः। श्री भगवानच म्हणतात ते इथे। पहिला प्रश्न फक्त अर्जुनाने विचारलेला आहे आणि नंतरचं सगळे जे श्लोक आहेत ते भगवंताच्याच मुखातून आहे। श्री भगवान उवाच 40वा श्लोक। तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः सत्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदेभिः स्यात् त्रिभिर्गुणैः ब्राह्मणक्षत्रियविशां शूद्राणां च परन्तप कर्माणि प्रविभक्तानि स्वभावप्रभवैर्गुणैः शमोदमस्तपश्शौचं क्षान्तिरार्जवमेव च ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम् शौर्यं तेजो धृतिर्दाक्ष्यं युद्धे चाप्यपलायनं दानमीश्वरभावश्च क्षात्रं कर्म स्वभावजं कृषिगौरक्षवाणिज्यं वैश्यकर्म स्वभावजं परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजं स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विन्दति तच्छृणु यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषं सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत् सर्वारंभा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृताः असक्तबुद्धिः सर्वत्र जितात्मा विगतस्पृहः नैष्कर्म्यसिद्धिं परमां सन्न्यासेनाधिगच्छति सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च शब्दादीन् विषयान् त्यक्त्वा रागद्वेषो विदस्य च। ओम तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु। 18वा अध्याय। 18व्या अध्यायाचं नाव आहे मोक्ष संन्यास योग। आणि याच्यामध्ये आपण काय बघितलं तर गीतेमध्ये जे संन्यास आणि त्याग हे 2 शब्द वारंवार येतात
तर ह्याच्याबद्दल अर्जुनाला प्रश्न पडलेला आहे आणि म्हणून त्यांनी परत एकदा भगवंताला प्रश्न विचारला की त्याग म्हणजे काय आणि संन्यास म्हणजे काय, ह्याचं तुम्ही मला पुन्हा एकदा विवेचन सांगा. आणि मग त्याप्रमाणे भगवंतांनी सांगायला सुरुवात केलेली आहे. मग त्याग म्हणजे काय सांगितलं, संन्यास म्हणजे काय सांगितलं, आणि मग त्याच्यामध्ये अनेक अवघड विषय खरं तर येऊन गेलेले आहेत. ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय ही कर्माची त्रिपुटी असते आणि ती कशी असते, कर्ता, करण, कर्म ही त्रिपुटी कर्मसंग्रहाची असते. ज्ञान, कर्म, कर्ता हे कसे प्रत्येक वेळेस तीन तीन प्रकारचे झालेले आहेत. म्हणजे सात्विक ज्ञान, राजस ज्ञान, तामस ज्ञान, त्याप्रमाणेच कर्म ही 3 प्रकारचं, कर्ता ही 3 प्रकारचा, सात्विक, राजस, तामस हे सगळं आपण बघितलं. आणि मग हे सगळं ज्ञान जे आहे ते एकात्मतेकडे नेणारं असं हे ज्ञान आहे. आणि निष्काम कर्म आणि अनासक्त कर्म हा सगळा गीतेचा पायाच आहे. म्हणजे हे सगळे विषय या ठिकाणी येऊन गेले. त्याप्रमाणेच बुद्धी आणि धृती ही पण कशी 3 प्रकारची आहे. बुद्धी 3 प्रकारची आहे, धृती धृती म्हणजे काय याचाही अर्थ आपण बघितला, धारण करण्याची शक्ती. म्हणजे बुद्धी निश्चय करते आणि तो निश्चय टिकवण्याचं काम धृती करते. म्हणजे जरा सूक्ष्म आहे त्याच्यातला तो प्रकार. तेही 3 प्रकारचं कसं असतं ते पाहिलं आपण. नंतर 3 प्रकारचं सुखही आपण पाहिलं. सात्विक सुख कशाला म्हणतात, राजस सुख कशाला म्हणतात, तामस सुख कशाला म्हणतात, हे सगळं पाहिलं. आणि म्हणजे ते 39व्या श्लोकापर्यंत आपली ही प्रस्तावना झालेली आहे. आणि त्याच्यानंतर आज आपण जो बघणार आहोत तो 40वा श्लोक आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे 40व्या श्लोकामध्ये की न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः सत्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदेभिस्स्यात् त्रिभिर्गुणैः. की हे अर्जुना, पृथ्वीवर किंवा स्वर्गात किंवा देवलोकांमध्ये असा कोणीही प्राणी नाही की जो या प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या 3 गुणांपासून मुक्त आहे. 3 गुणांपासून कोणीच मुक्त नाही आहे. प्रत्येक गोष्ट ही त्रिगुणांनी बनलेली आहे. त्यामुळे त्रिगुणांचं महत्त्व सांगितलेलं आहे त्यांनी. आणि तसं म्हणायचं झालं तर संसार आणि म्हणजे संसार त्याज्य का आहे, तर ह्याचं आता या गीतेमध्ये बरंचसं विवेचन झालेलं आहे की संसार हा कसा आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, क्रिया, कारक, फल हे ज्याचं स्वरूप आहे तो संसार सत्व, रज, तम या 3 गुणांनी बांधला गेलेला आहे. आणि त्याच्या अतीत होऊनच परमात्म्याचा अनुभव घ्यावा लागतो. म्हणजे या 3 गुणांचं वर्णन का केलेलं आहे की आधी हे 3 गुण आपल्याकडे आहेत ते आपल्याला कळलं पाहिजे. आणि मग कोणते गुण आपल्याला टाकायचे आहेत, कोणत्या गुणापर्यंत आपल्याला जायचं आहे, आणि मग त्याच्या पुढे आपल्याला कसं गुणातीत व्हायचं आहे. कारण मोक्ष प्राप्त करून घेणं हे आपल्या जीवनाचं ध्येय आहे. असं म्हणजे माणूस हा जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याचं ध्येय काय, तर मोक्षप्राप्ती करणं, आनंदाची प्राप्ती करणं, पुन्हा पुन्हा जन्म नको आम्हाला असं आम्ही म्हणतो. तर मग त्याच्यासाठी म्हणून या त्रिगुणांच्या कचाट्यातून मुक्त व्हायचं आहे. पण मग त्याच्या आधी आपल्याला कळलं पाहिजे की हे त्रिगुण कसे बांधतात, या त्रिगुणांचं स्वरूप काय. आतापर्यंत बरंच त्याचं विवेचन झालेलं आहे. आणि मग हा संसार या त्रिगुणांनी बांधला गेलेला आहे आणि म्हणून तो त्याज्य आहे असं त्यांनी म्हटलं, कारण आपल्याला मोक्षाला जायचं आहे. मग हा संसार त्याज्य का आहे, तर परमात्मा आणि संसार याच्यामध्ये फरक केला आहे त्यांनी की परमात्मा हा कसा आहे, एकात्मा आहे, आणि संसार कसा आहे, अशांत आहे. संसारामध्ये कधी शांती मिळणारच नाही. म्हणजे सुख जरी मिळालं तरी त्या सुखानंतर लगेच दुःख येतं, त्या दुःखानंतर परत सुख येतं. आणि सुख म्हणजे काय त्याची व्याख्या आपण पाहिली की सुख म्हणजे शाश्वत सुख नाही, तर परमात्म्याचं जे सात्विक सुख आहे, सात्विक सुख म्हणजे परमात्म्याचा आनंद. त्या ठिकाणी आनंद नाव दिलेलं आहे. आनंदाला विरुद्धार्थी शब्द नाही आहे, सुखाला विरुद्धार्थी शब्द आहे, सुख आणि दुःख. त्यामुळे ते दोन्ही आपल्याला संसारातच अनुभवायला मिळणार. पण आनंद हा जो आहे हा परमात्म्याची भेट झाल्यानंतर होणारा तो जो आहे तो शाश्वत आनंद आहे असं त्यांनी सांगितलं. आणि मग संसार त्रिगुणात्मक आहे, आत्ता आपण ह्या श्लोकात तेच पाहतोय. आणि परमात्मा कसा आहे, निर्गुण आहे.
त्याच्याही पलीकडचा, त्रिगुणांच्याही पलीकडचा. आणि संसारामध्ये अविद्या आहे, सगळी अज्ञान आहे. आणि परमात्मा पराविद्येचं ज्ञान म्हणजे पराविद्या म्हणजेच परमात्मा आहे. म्हणजे हा जो मोक्षप्राप्तीचा, परमात्मप्राप्तीचा सर्वोत्तम उपाय आता काय आहे, तर आपल्या स्वधर्माचं पालन करणं. ते आता पुढच्या श्लोकांमध्ये येईल. आणि त्याच्यामुळे काय होतं, शास्त्रविहित कर्म आचरलं. 16व्या अध्यायात आपण पाहिलं, तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. शास्त्रांनी जे सांगितलेलं आहे ते करायला पाहिजे. आणि आपल्या वाट्याला जे आलं तो स्वधर्म आपण पाळायला पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं, चित्तशुद्धी होते, श्रवणाचा अधिकार प्राप्त होतो, आपली श्रद्धा दृढ होते आणि त्यातूनच आपल्याला ज्ञान मिळते. आणि ज्ञान मिळालं की मोक्षप्राप्ती होते. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते, असं म्हटलेलं आहे की ज्ञानापेक्षा पवित्र गोष्ट या जगात दुसरी काहीच नाही आहे. मग एकदा ते ज्ञान प्राप्त झालं, ज्ञान म्हणजे कुठलं, परमात्मज्ञान, आत्मज्ञान, ते एकदा प्राप्त झालं की आपल्याला मोक्षप्राप्ती होते. आणि या सर्वाचा प्रारंभ म्हणजे काय, तर शास्त्रविहित कर्माचं आचरण करणं. आणि याला स्वधर्म असं म्हणतात. आणि तो स्वधर्म कसा तयार होतो ते आता पुढच्या श्लोकामध्ये आहे की आपला स्वधर्म आपल्याला कसा कळतो, तर आपल्या आपल्या वर्णावरून आपल्याला तो कळतो. मग हे 4 वर्ण त्या स्वभावानुसार निर्माण झालेले आहेत. भगवंत आपल्याला आता 41व्या श्लोकामध्ये सांगतात, ब्राह्मण क्षत्रिय विशाम शूद्राणांच परंतप कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवैर्गुणैः. हे परंतप, या ठिकाणी त्याला परंतप म्हटलेलं आहे कारण अर्जुनाने खूप तप केलेलं होतं म्हणून त्याला परंतप म्हटलेलं आहे. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांची आणि शूद्रांची ही कर्मे स्वभावतः उत्पन्न झालेल्या गुणांनी निरनिराळी केली गेलेली आहेत. 4 वर्णांची नावं आपल्याला माहिती आहेत, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र. वर्ण म्हणजे जात नाही, हे लक्षात ठेवायचं. या जाती नंतर आल्या, आधी होते ते वर्ण होते. आणि ते वर्ण आपापल्या कर्मावरून, आपापल्या स्वधर्मावरून, आपापल्या व्यवसायावरून ठरले गेलेले होते. आणि स्वभावावरून म्हणजे जे काही पूर्वजन्मीचं त्या माणसामध्ये येतं तो त्याचा स्वभाव असतो, म्हणजे स्वचा भाव असतो त्याचा तो. आणि त्याप्रमाणे त्याचे गुण असतात आणि त्याप्रमाणे त्याला वर्ण प्राप्त होतो असं सांगितलेलं आहे. मग ह्या वर्णाश्रम व्यवस्थेबद्दल खरं तर खूप गैरसमज आहेत समाजामध्ये. आणि वर्णाबद्दल कोणी बोलू लागलं की अनेक जण कोणी ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसतात. त्यांचं एक असतं की ब्राह्मण हा उच्चवर्णीय आहे आणि त्या ब्राह्मणांनी शूद्रांवर अत्याचार केलेले आहेत, बस असंच ते बोलत असतात. पण खरं तर तसं नाही आहे. वर्ण हे जे निर्माण झाले हे श्रीकृष्णाने, भगवान श्रीकृष्णाने ही वर्णव्यवस्था निर्माण केलेली आहे, कुणा ब्राह्मणाने केलेली नाही आहे, भगवान श्रीकृष्णाने केलेली आहे. मग भगवंत असा पक्षपात करणारच नाहीत ना. आणि त्यांनी सांगितलं आहे की सत्व रज तम या गुणांवर ती वर्णव्यवस्था निर्माण झालेली आहे. आणि त्याच्यामुळे कुणीही श्रेष्ठ नाही आणि कुणीही कनिष्ठ नाही आहे. ज्याचा जसा व्यवसाय आहे, ज्याचं जसं काम आहे. आणि अगदी असं सुद्धा आम्हाला तेव्हा सांगितलं होतं की प्रत्येक माणूस, आता मी जर ब्राह्मण वर्णाची आहे समजा, पण तरीसुद्धा दिवसभरामध्ये मी या 4ही वर्णांमध्ये राहत असते. म्हणजे जेव्हा मी अध्यापन करते, जेव्हा मी अध्ययन करते, जेव्हा मी पूजापाठ करते तेव्हा मी ब्राह्मण असते. जेव्हा मी बाजारात जाते, काहीतरी वस्तू खरेदी करते, खरेदी विक्रीचे व्यवहार करते तेव्हा मी वैश्य असते. जेव्हा मी एखाद्याला मदत करते, कोणीतरी तिथे कोणाला मारत असेल तिथे मध्ये पडून त्याचं संरक्षण करते, त्याला वाचवते, तेव्हा माझा धर्म हा क्षत्रिय धर्म होतो. आणि जेव्हा मी माझ्याच घरामध्ये सेवा करते, माझ्याच घरातली स्वच्छता करते, झाडपूस करते, ज्येष्ठांची सेवा करते, मग ते जे सेवा कर्म आहे ते म्हणजे शूद्रांचं कर्म आहे. म्हणजे इथे शूद्र शब्द नाही आहे, तर इथे शूद्र असं वर्ण आहे तो. आणि त्यांचं हलकं काम आहे असं अजिबात नाही आहे, तर उलटं सेवा कर्म हे अतिशय महत्त्वाचं मानलेलं आहे.
म्हणजे ब्राह्मणांनी केलेलं अध्यापन ज्या योग्यतेचं आहे त्याच योग्यतेचं शूद्रांनी केलेलं सेवाकर्म आहे, इतकं त्याला महत्त्व दिलेलं आहे. आणि आपण जेव्हा विराट पुरुषाची व्याख्या बघतो पुरुष सूक्तामध्ये की ब्राह्मण हे मुखापासून निर्माण झाले, क्षत्रिय हे हातापासून निर्माण झाले, भगवंताच्या म्हणजे त्या विराट पुरुषाच्या पोटापासून वैश्य निर्माण झाले आणि पायापासून शूद्र निर्माण झाले. तर जेव्हा आपण विठ्ठलाची मूर्ती बघतो तेव्हा आपण नमस्कार कोणाला करतो? आपण पायाला धरतो की नाही? आपण डोक्याला धरतो का? ब्राह्मण उच्चवर्णीय आहे म्हणून भगवंताच्या डोक्याला धरायचं, नमस्कार करायचा, असं आपण कधीच करत नाही. तर आपण त्या पायांवर डोकं ठेवतो. म्हणजे याच्यावरून आपल्याला शूद्रवर्ण हा किती महत्त्वाचा आहे ते लक्षात येईल. म्हणजे हे जे लोक उगीचच बोलत असतात ना, ते पूर्णपणे अभ्यास न करता बोलत असतात आणि त्यामुळे त्या वर्णव्यवस्थेवर त्यांचा बहुतेक रोष असतो. आता ती वर्णव्यवस्था खरं तर मागेच पडलेली आहे, जातीव्यवस्था सुरू झालेली आहे. पण म्हणजे भगवंतानी जे सुरू केलं होतं ते किती महत्त्वाचं होतं आणि त्याच्यामध्ये कोणावर अन्याय होईल किंवा कोणाला कमी लेखलं जाईल असा काहीही प्रश्न त्या ठिकाणी नव्हता.